पिंपळनेर शहरात झालेल्या निर्गुण हत्येबाबत साक्री शहरात भव्य मूकमोर्चा. नंदुरबार लोकसभा खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी पीडित कुटुंबांचं केलं सांत्वन. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात 19 फेब्रुवारी 2026 रोजी लग्न समारंभात झालेल्या निर्गुण हत्याकांडात साक्री शहरातील 3 लोकांची धारधार शस्त्रानं देवा पवार, सुरेश गिरी, शाहिल गिरी यांची हत्या झाली होती. पवार व गोसावी कुटुंबांना न्याय मिळावा व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, केस फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवून पीडितांना व त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळावा, पालकमंत्री आर्थिक सहाय्यतामधून सरकारनं मदत करावी, मयत देवेंद्र ज्ञानेश्वर पवार यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी द्यावी, तसेच मयत कुटुंबियांच्या परिवाराला आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली. सदर मोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्यात आला. योग्य न्यायाची मागणी पोलीस प्रशासनाकडे तसंच न्यायव्यवस्थेनं लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी यावेळी केली. यावेळी खासदार गोवाल पाडवी यांनी आश्वासन दिलं की आम्ही आर्थिक सहाय्यतामधून आर्थिक मदत करू व देवा पवार यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळवून देऊ असं आश्वासन दिलं. पोलीस प्रशासनानं देखील लवकरात लवकर कारवाई करावी अशी प्रशासनास सूचना दिली. निवेदनावर समस्त साक्री शहर जनता, पीडित कुटुंबातील सदस्य अशोक गिरी गोसावी, दीपाली पवार, मनोहर पवार, दिलीप पवार, मुकेश पवार, योगेश पवार आदींच्या सह्या निवेदनावर आहेत. निश्चितपणे दुर्दैवी घटना होती आणि साखरपुड्यात असताना अशी घटना घडल्यामुळे जे दुःखद परिवार आहेत त्यांच्या भेटीसाठी मी साक्री शहरात आलो आणि गोसावी परिवार होतो, त्याचबरोबर पवार परिवार दोघांच्या घरी भेट दिली मी आणि त्यांचे जे म्हणणं होतं, त्यांची जी मागणी होती ती ऐकून घेतली आहे. निश्चितपणे प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केली की योग्य ती कारवाई आहे, चौकशी आहे ती करावी आणि लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे संसदेत किंवा राज्य सरकारला मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून, संसदीय सदस्य म्हणून विनंती करणार आहे की पीडित परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबर आर्थिक सहायता जे भेटेल, खास करून पवार परिवारचे कुटुंबांना का त्यांच्या काही दोष नसताना असं घटना घडली आहे, तर निश्चितपणे मला वाटतं दोघं पीडित परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी मी ॲज लोकप्रतिनिधी, संसदीय सदस्य म्हणून प्रयत्न करतो. सर, साक्री शहरात असे दरोडे, खून अनेक होत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा धाक नाही राहिलेला आहे. आपण काय सांगणार? आपण एक लोकप्रतिनिधी आहेत. निश्चितपणे ह्या महिन्यामध्ये अशी 2 म्हणजे खतरनाक दुर्दैवी घटना घडली आहे आणि निश्चितपणे पोलीस यंत्रणा मी एक सूचना केली की तुम्ही व्हॉट्सॲप स्टेटसवर असे ओपन धमक्या दिले जात असेल, सोशल मीडियावर धमक्या दिले जात असेल तर याची थोडीशी दखल घ्यायला पाहिजे. सामान्य नागरिकांनी असे जे विषय आहेत ते पोलीस यंत्रणासमोर, पोलीस स्टेशनसमोर ते असे घेऊन जायला पाहिजे, पुरावे जोडून तक्रार करायला पाहिजे आणि निश्चितपणे पोलीस प्रशासन याच्या असं गांभीर्याने लक्षात घ्यायला पाहिजे. मग आता 7 तारखेला जे कबूतरच्या विषयावरती जी घटना घडली होती त्याच्याबद्दल मला एक्झॅक्ट डिटेल माहीत नाही आहे, पण त्यांच्याही घरी मी भेट दिली आणि ज्या पद्धतीने ती क्रूर हत्या करण्यात आली होती, निश्चितपणे मला वाटतं की जे वडील आहेत त्यांना निश्चितपणे न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. पण ज्या साक्री शहरात जे असे घटना घडत राहत आहेत त्यासाठी पूर्ण प्रशासन आणि पोलीस यंत्रणा एकत्र येऊन हे कुठे घडतं आहे, सोशल मीडियापासून सुरू होतं असणार, समाजामध्ये काय आहे त्याबद्दल विचार करायला पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था मेंटेन करणं हे प्रशासनाचं काम आहे आणि अशी मी महत्त्वाची सूचना दिली. पिंपळनेर शहरात जी घटना झाली तिथं देवा पवार आतरून मेलेले आहेत, त्यांची जी लहान मुले आहेत ते आज रस्त्यावर पिळले आहेत, त्यांच्यासाठी आपण काय मागणी करणार? जसं ते त्यांची अशी मागणी आहे का आमच्या मुलांना आर्थिक सहाय्य मिळावं, नोकरी मिळावी? निश्चितपणे आज त्यांची भेट घेतली मी. त्यांचा भाऊ सुद्धा होता आणि त्यांची मिसेस होती आणि 2 मुलं होते. तर मी त्यांचे काय आर्थिक सहायता असेल त्यासाठी मी प्रयत्न करेन. त्याचबरोबर त्यांच्या मिसेसना कुठेतरी त्यांचे ग्रॅज्युएशन झालं आहे, त्यांचे पेपर तपासून घेईल मी आणि निश्चितपणे त्यांना अंगणवाडी या कोणतेही जॉब भेटत असेल त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करेल. आणि त्यांच्या भावाचं काय बँकेचं प्रकरण आहे त्यांनी मला सांगितलं, तर त्याबद्दलही त्यांचे पेपर कागदपत्र मागवले आहे. ते तपासून निश्चितपणे प्रशासनाला मी तसे सूचना देणार आहे की यांना जे मदत करता येईल ते निश्चितपणे करेल.
जे आरोपींना फाशीची शिक्षाची मागणी करत आहेत ते आपण एक वकील साहेब देखील आहेत, आपली काय मागणी आपण मागणी काय करणार आहोत? निश्चितपणे जे पीडित परिवाराने जी मागणी केली आहे ते मी तपास करतो आणि खरं तर चौकशीचं काम पोलीस यंत्रणाचं आहे आणि न्याय द्यायचं काम न्यायपालिकाचं आहे. तर निश्चितपणे मला वाटतं कठोर ते कठोर शिक्षा भेटेल असं मला आशा आहे. पण आपण कायद्याची प्रक्रियेवर विश्वास ठेवावं आणि हे जे सेन्सिटिव्ह एरिया जे निर्माण झालं आहे, सेन्सिटिव्ह सिच्युएशन निर्माण जे झालं आहे त्याबद्दल थोडी काळजीपूर्वक आपण पुढे म्हणजे बघितलं पाहिजे आणि पीडित परिवार न्याय मिळाला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. प्रशासनापर्यंत तुम्ही हा विषय पोहोचवा. तुम्ही मला काल बोलवलं, तुम्ही आम्हाला सांगितलं आत्मदहन हा विषय कायद्याला धरून नाहीये. एवढी मोठी घटना घडल्यावर सुद्धा आम्ही ऐकण्याची मनस्थिती ठेवली साहेब, बरोबर? आम्ही संयम ठेवलाय. हा मला काही नाही साहेब, आम्ही हे कृत्य केलं असतं 4 बायांच्या हातात देऊन दिलं असतं, तुम्ही इकडे पळा तिकडे पळा, प्रशासनाला आमच्या मागे पळवा, याला काय लागलं नसतं. एका तासाचा शो आम्ही करू शकलो असतो. पण आम्हाला खरोखर साहेब आम्हाला देखावा अजिबात करायचा नाही. आम्हालाही गावात राहायचंय. आम्हाला वारंवार तुमच्याकडे काही कामं असतात. आज जर आम्ही तुमच्या शब्दाला मान नाही दिल्या तर उद्या उठून आम्हालाही तुमच्याशी सर्व गोष्टी फेस करायच्या आहे. म्हणून आम्ही टोकाचं पाऊल अजिबात उचललेलं नाहीये. की बाजूचं राजकारण झालं नको पाहिजे होतं. याच्यात झालं जे कुठं कोणाला कसं प्रशासनाने निधी मिळवून दिला आहे किंवा लाभ मिळवून दिलाय अशा गोष्टी, याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे. ज्या गोष्टी अशा घटनेमध्ये कुणाला खरंच शासनाने मदत जर केली असेल, ही तुटपुंजी मदत काय असेल ना जाऊ द्या, झाली तरी चालेल, नाही झाली तरी चालेल. आता आम्ही एवढं लाक्षणी राहतो. आम्हाला हे आंदोलन तीव्र करायचं होतं, पण आम्ही भरपूर विचार केला. म्हटलं आपण असं करायचं नाही. आम्ही शांततेत झालो, मूक मोर्चा काढला. रितसर आम्ही हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केलंय. फक्त आता तुम्ही शांततेच्या मार्गाला आम्हाला यश येतं का हा पण एक अनुभव घेतोच आहे. आमचा अजून कोणाची हत्या होईल याची वाट तुम्ही नका बघा आणि असं घडलंही नको पाहिजे. जेणेकरून भविष्यात जर अशा घटना घडल्या तर तुम्हाला आम्हाला बोलायला ते म्हणताना शब्द राहणार नाही की यांना आपण कोणत्या पद्धतीने सांगायचं की तुम्ही असं करू नका. म्हणून शांततेच्या मार्गाने दिलेल्या निवेदनाची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे एवढीच विनंती करतो. आरोपींना जर सजा मिळत गेली ना सर तर वारंवार अशा घटना घडणार नाही. परंतु आरोपी काही पैशाच्या जोरावर काही राजकीय जोरावर कोणी सुटून जातात आणि परत त्यांना बघून जे नाही करणारे ते हे करतात का की जेणेकरून हे घटना घडायचं मूळ कारण काय आहे, आरोपींना सजा होत नाही. कुठेतरी आहे ना हे प्रशासनाला आम्ही विनंती करतो आणि सरकारला सुद्धा विनंती करतो की याच्यावरती आहे ना कठोर कारवाई करणं हे पण महत्त्वाचं आहे. आज साक्री येथील नागरिकांनी तहसील कार्यालय येथे एक मोर्चा काढलेला आहे. दिनांक 19 रोजी लग्न समारंभात ज्या 3 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्या पीडित कुटुंबांना न्याय मिळावा व जे आरोपी होते त्यांना फाशीची शिक्षा व्हावी याबाबतचं निवेदन या ठिकाणी नागरिकांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर सदर बाबतीमध्ये मी नागरिकांना आव्हान इच्छुक करतो की या बाबतीमध्ये आम्ही पाठपुरावा करू. तसेच संबंधित व्यक्ती यांना कठोर शिक्षा कशी होईल याबाबत देखील आम्ही पोलीस प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. पिंपळनेर इथं साखरपुड्याचा कार्यक्रम असताना 11-11:30 वाजता आम्ही इथून गेलो. परंतु स्टेटसवर 2 दिवसापूर्वी जे काही चालू होतं त्याच्यामुळं आम्हाला थोडं मनात भीती होते की ह्या लग्नात आणि ह्या साखरपुड्यात या हळदीत काहीतरी गोंधळ होईल. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळं साहेब लोक सर्व त्यांचे बंदोबस्तला होते. तर आम्ही काही काळानिमित्त म्हटलं हे कार्यक्रम झाल्यानंतर त्यांची भेट घेऊ आणि परत तिथून येऊ. त्या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवलेली आहे आणि प्लॅन वाईज घटना घडवल्यानंतर आम्ही ज्यावेळेस तिथं पोहोचलो तर ते मीटिंग वाईज बसलेलेच होते चर्चा करताना. आणि चर्चा करताना बसलेलेच होते. ज्यांनी स्टेटस ठेवला होता त्यांनी सांगितलं का तुम्ही या, आम्ही आहे ना बघून घेऊ ना. ज्यांनी मर्डर केलाय त्या लोकांनी आम्ही आहे ना बघून घेऊ ना. आणि परत सोनगडवाल्यांचे मला त्याच वेळी सोनू नावाचा पोरगा आहे त्यांचे सतत फोन चालू होते. तर मी त्यांना सांगून राहिलो फोन कट करा, म्हणजे मला शिव्यागाळ देऊन ते माझी मनस्थिती पूर्ण बिघडवत होते. तर ज्यांनी सांगितलं की तुम्ही ते लोक मला बी फोन करून शिव्या देताय, त्यांनी असे मारहाणचे स्टेटस ठेवले, त्या लोकांना तुम्ही बोलवताय तर इथं लग्नात काय तुम्हाला वादविवाद करायचा आहे का?
त्या विषयावरून हे विषय इथपर्यंत गेला. याच्यात जुना वाद, काही लोक संशयित म्हणतात जुना वाद हे झाला ते झाला. जुना वाद कुठलाच जुना वाद नाही. समाजाचे काही घटक चुकीचे काम करतात, त्याला एक समाजाच्या अध्यक्षाच्या नात्याने काही समज देणं हे काही जुना वाद झालेला नाहीये. परंतु त्याच्यावरती काय माझे केसेस झालेले नाही किंवा त्यांनी माझ्यावरती केसेस केलेले नाहीये किंवा पैशाचे वाद नाहीये, मुलामुलींचे वाद नाहीये, कोणतेच वाद नाहीये. ऑल मीडियाच्या माध्यमाने म्हणतो गुजरात तर महाराष्ट्र तर राजस्थान पर्यंत मी काम करत असताना एकामेकावर कोणताही वाद नसून एवढी जर त्यांनी काल रचले तर याचं कारण हे प्रशासनाला शोधावं लागल. आज 3 लोक मेले साहेब. 3 लोक मेल्यानंतर शासन प्रशासन प्रत्येक वस्तू देऊ शकते, न्याय देऊ शकते, सर्व देऊ शकते. परंतु हे मेलेले लोकांचे जे घरचे लोक आहे ह्या लोकांना लाईफ पर्यंत हे लोक पुरू शकते का? शासन पुरणार नाही, हाबी जनता पुरणार नाही, प्रशासन पुरणार नाही. कोणी कितीही मदत केली तर जे बाप पोरांच्या हातावरून डोकं फिरवतो ते मायाच्या आणि मदत केलेले मायाच्या भरपूर काय फरक आहे. तर आम्ही शासन प्रशासनाला हे विनंती करतो की मेलेले लोकांचे जे तरुण पोरग होते, त्यांचे जे बायका होते, त्यांना काहीतरी शासनाकडून न्याय मिळावा आणि ज्या लोकांनी क्रूर करून या लोकांची हत्या केलेली आहे त्या लोकांना फाशीची शिक्षा व्हावा. परंतु हे बी गवाही करतो मीडियाच्या माध्यमाने, जर त्या लोकांना शिक्षा नाही झाली आणि ते लोक सुटून आले तर परत बरेचसे मर्डर करणारे का त्यांच्या डोळ्यात पूर्णपणे रक्त आहे. मारताना तिथं लाईव्ह मी होतो साहेब. 13 ते 14 मिनिटाच्या अंतरात 5 ते 6 लोकांना घायल करून पळून गेलेले ते. तर ते 14 ते 15 मिनिटात जर पळून गेलेले आणि घायल केलेले तर त्यांच्या डोळ्यात असे काय मानसिकता आहे. प्रशासनाने त्यांना टॉर्चर करून त्यांना रिमांड मध्ये घेऊन त्याची पूर्ण माहिती करावा. आणि शासन प्रशासनाला हे बी करतो की गुजरात राज्यामध्ये ते कुठं कुठं त्यांनी चुकीचे काम केले, कुठं दरोडे टाकले, कुठं काही 2 नंबर केले असतील त्याची सुद्धा चौकशी करावे आणि त्यांना कठोर शिक्षा द्यावी. एवढं बोलून मी थांबतो. परंतु आज मीडियाला पण मी धन्यवाद करतो की पूर्ण महाराष्ट्रभर नॅशनलाइज पासून, लोकल पासून, सोशल मीडिया पासून सर्वांनी हे मुद्दा धरून ठेवलाय. आणि मी तुम्हाला विनंती करतो की परत हे मुद्दा असाच धरून ठेवा की जेणेकरून या पीडित कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर या गावी 19 तारखेला जी दुर्दैवी घटना घडली ही साक्रीसह धुळे जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आपल्या डोळ्यांनी. मी पण या घटनेचा एकदम जवळून साक्षीदार आहे. जिवंत आहे तुमच्याजवळ. तिथली काही गोष्ट माझ्या डोळ्यासमोर घडलेली ती सांगण्यासाठी जिवंत आहे. सांगायचा उद्देश एकच, बोलण्यासारखं भरपूर आहे पण मी थोडक्यात 2-4 मुद्दे मांडणार. कारण मी कितीही मोठं भाषण केलं तर सुरेश गिरी, देवा पवार आणि साहिल हा काय परत येणार नाही. धुळे जिल्ह्याच्या पिंपळनेर मधली जी घटना घडली आहे अशीच घटना याच्या पहिले रायनपाडाची झाली होती. त्याच्यात 5 लोकांची निर्गुण हत्या झाली होती. ते लोक भिक्षुक होते, ते इथं भिक्षा मागायला आले होते. त्यांना इथं कोणी वारीस नव्हता. त्यावेळेस आम्ही समाज म्हणून त्यांना काय मदत केली आमच्या जीवाला माहिती. पण आज तसाच प्रसंग आमच्यावर घडलेला आहे. आमच्या परिवारातल्या सदस्याची निर्गुण हत्या झालेली आहे. तर आम्ही न्याय कोणाकडे मागणार? आम्हाला न्याय देणार कोण? आमचा वाली कोण आहे? आमचा वाली राजकारणात आता कोणच नाही. आम्हाला वाली प्रशासनही नाही. फक्त आम्ही 500-500 रुपये मतदान करून सनी त्यांना आमच्या डोक्यावर बसवतो आणि उद्या उठून आमची हत्या जरी झाली ते आमच्याकडे कधीच बघायला येणार नाही. अशी परिस्थिती या प्रशासनाने या सर्व लोकांची करून ठेवली. आम्ही एक गरीब समाजातला आहे. आमचा प्रचंड रोष आहे प्रशासनावर. इतका रोष आहे की आम्ही इथं आत्मदहनाचा इशारा दिला होता. पण आत्मदहन करून आम्हाला काहीच भेटणार नाही हे आम्ही ओळखून चुकलोय. ज्यांची खरोखर हत्या झाली आहे ते मेल्यानंतर पुढारी आज आम्हाला भेटायला येत आहे. म्हणजे आमची किंमत एखाद्या कवडी मोलपेक्षा निपत्तर आमची किंमत काही लोकांनी करून ठेवली आहे. याला कारणीभूत आपणच आहे. जोपर्यंत आपण व्यवस्थित राहत नाही
व्यवस्थित शिकत नाही, आपल्या पायावर सक्षम होत नाही, तोपर्यंत आपल्याला कोण चारण्याची किंमत देणार नाही. आपण असंच मरू, आपली कुठंच किंमत राहणार नाही. 4 वर्षापूर्वी अशीच घटना नगरपंचायतच्या माध्यमातून झाली, त्याच्यात मी वाचलो, माझ्या बहिणीची हत्या झाली. तेव्हाही आरामखोर मारखाऊ लोक 15 दिवसात सुटून गेले, कारण आमच्या मागे कोणाचीही ताकद नव्हती. आणि आमच्या मागे कोणाची ताकद नसली तरी मी माझ्या समाजाने एक कळकळीची विनंती करतो, आपण कोणाच्याही भरोशावर नका राहू, कोणत्याच पक्षाच्या मागे नका फिरू, कोणाचा झेंडा आवरू नका. 5-50 रुपये कमवून आपल्या परिवाराला द्या, आपल्याला कोणच न्याय देऊ शकणार नाही. आपण जोपर्यंत कमवत नाही तोपर्यंत आपला परिवार पोचला जाणार नाही, कोणच कोणाला देणार नाही. ही तिसरी घटना आहे, याचा पूर्ण अनुभव घेतलाय. म्हणून जरी प्रशासनाला माझी कळकळीची विनंती, ही आमच्या अंतःकरणाची हाक जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल साहेब, मंत्री साहेब, सीएम साहेब, डीसीएम साहेब, मला भरपूर लोकांचे फोन आले की डायरेक्ट मोठमोठ्या लोकांचे नाव नको घेऊ, नाही घेत, नाव नाही घेत, पण माझ्या देवाभाऊला माझी विनंती आहे, फडणवीस साहेबांना, तुम्ही आमचे वाली आहे, न्याय द्या. अनाथांचा नाथ आमचा देखनाथ, तुमच्या बहिणी विधवा झाल्या आहेत, त्यांना न्याय द्या. त्यांच्या पोटी 2-2, 3-3 लहान मुलं आहेत, त्यांना न्याय द्या. यांना कोण, यांचा कोण, यांचे करता धरता सर्व गेलं साहेब. उद्या उठून याच्या बापाला चॉकलेट मागणारा आग उद्या उठून कोणाला काय मागेल. कळकळीची विनंती साहेब, अंगावर शार आले, डोळ्यात पाणी येते, हात जोडतो साहेब, त्याच्या परिवाराला कुठंतरी न्याय द्या, त्यांना कुठंतरी कोणत्या तरी सेवेत घ्या. असाच जर आमचा जर तुम्हाला उपयोग करून घ्यायचा असेल तर आम्हाला काहीतरी 20 पासून मारून टाका साहेब. आम्हाला रस्त्यावर उतरू नका द्या, आमचाही रस्त्यावर उतरून आम्हाला काहीच भेटणार नाही, आम्हाला माहिती. फक्त आणि फक्त आम्ही जिवंत हे दाखवण्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढलाय. आम्हाला कोणी काहीच देणार नाही. जर खरंच प्रशासन असेल तर ते करून दाखवतील, हा शब्द पुढाऱ्यांचा राहतो, करून दाखवलं. न्याय देऊन दाखवा साहेब, मरेच तो तुमचा उपकार राहील. या पोरांना न्याय द्या साहेब, ही कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. प्रतिनिधी रतनलाल सोनवणे, साखरी.